माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात डॉक्टर मंगेश मेंढे, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती यांच्याशी अवयव दान श्रेष्ठ दान याविषयी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो. म्हणूनच आज आपण डोळे, त्वचा, फुफ्फुस, किडनी नका घालू ते फुकट निकामी, एक आशेचा किरण हा त्यांना अवयव झालेत त्यांचे निकामी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या म्हणीनुसार नक्कीच आपण आपले अवयवदान करून कोणाचे तरी जीवन नक्कीच वाचवू शकतो. आपले अवयव मरणानंतरही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कसा करता येऊ शकतो यावर बातचीत करण्याकरता नमस्कार अमरावतीमध्ये आमंत्रित केलं आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे सर, जे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. मंगेश सर, आपलं नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर, नेमकं अवयवदान म्हणजे काय आणि हे अवयवदान जे आहे हे कोणकोणते अवयवदान आपण जिवंतपणी आणि मरणानंतर करता येतात याविषयी काय सांगा? आपल्या सगळ्याला माहिती आहे अवयवदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. या अवयवदानासाठी एक कायदा बनलेला आहे. अच्छा. द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ऍक्ट 1994. या कायद्यानुसार एकमेकाचे अवयव दुसऱ्याला मिळू शकतात. जसे ज्याचे अवयव खराब झालेले आहे त्या रुग्णांसाठी त्याचे नातेवाईक किंवा संबंधित दुसरा ज्याला इच्छा आहे अवयवदान द्यायसाठी तो याच्यासाठी अवयवदान करू शकतो. त्याला एक कायद्याची मर्यादा आहे आणि त्या कायद्याच्या स्वरूपात अवयवदान करता येत असते. अच्छा, म्हणजे जसं बाकीच्या क्षेत्रातही कायदा हा महत्वाचा ठरला आहे तसाच कायदा आपल्या या अवयवदानामध्ये देखील तेवढाच महत्वाचा भाग आहे. हो मॅडम, कायदा सगळ्यासाठी महत्वाचा असतो आणि कायद्याशिवाय गोष्टी होत नाहीत. हा कायदा ऑर्गनच्या बाबतीत अवयव आहे. हे अवयव इतकं महत्वाचं आहे की आपण कधी काळी ऐकलेलं आहे की ऑर्गनची तस्करी झालेली आहे, कोणाची किडनी काढली, कोणाचं असं रॅकेट आहे ओपन झालेलं आहे, कोणी 10 लाख रुपये द्या, 15 लाख रुपये द्या, मी किडनी देतो, अशा प्रकारे खूप सुरुवातीला असं रॅकेट घडत आलेले आहे की अनायासे म्हणजे कोणी गरीब असलं आणि कोणा म्हटलं की तुझी किडनी याला देतो वगैरे, पहिले तसे रॅकेट चालत होते. तर ते रोखण्यासाठी सरकारनं कायदा काढलेला होता. मग त्या कायद्यानुसारच ते त्याला एक शिस्तबद्धता आलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. सर, माझा हा पण प्रश्न होता की मरणाच्या आधी आणि मरणानंतर नेमके कोणकोणते अवयव दान आपल्याला करता येऊ शकतात? मरणाच्या आधी तुम्ही किडनी, लिव्हर, लंग्स आणि कानाचा पडदा हे आपले महत्वाचे ऑर्गन आपण हे देऊ शकतात. मरणाच्या नंतर डोळ्याचा पडदा आणि हार्ट, पॅनक्रियास हे आपण नंतर पण दान करू शकतो. आणि त्याच्यासोबत तुम्ही पूर्ण शरीर सुद्धा ऑर्गन डोनेशन देऊ शकता. म्हणजे आपण एक फॉर्म भरत असतो प्लेज म्हणून की माझं काही कमी जास्त झालं तर माझं ऑर्गन देण्यात यावं किंवा माझी पूर्ण बॉडी पुरं मेडिकल कॉलेजला देण्यात यावी, ज्याच्याकरून मेडिकल स्टुडंट हे शिक्षण घेतलं पाहिजे. बरोबर. सर, आताच तुम्ही सांगितलं की अवयवदान करताना मेडिकल कॉलेजला बॉडी दिल्या जाते, तर तसंच अवयवदान करताना नेमक्या काही चाचण्या कराव्या लागतात का? आणि त्या कराव्या लागतात तर नेमक्या कुठल्या चाचण्या कराव्या लागतात? हो, बरोबर आहे. कोणतं बी अवयवदान देताना आपल्याला मॅचिंग होणे महत्वाचं आहे. म्हणजे कसं ब्लड ग्रुप होणे महत्वाचं. असंच नाही की याची किडनी याला लागते असं नाही होत. त्याचं ब्लड ग्रुप करायला लागते. एचएलए टायपिंग असते, म्हणजे जे डीएनए टायपिंग असते ते डीएनए त्याची मॅच होतात की नाही ते पाहिल्याशिवाय ते जात नाही. म्हणजे कोणाची किडनी किंवा कोणाचे अवयव कोणालाही तसे दान करता येत जात नाही, तसे जात नाही. त्याचे मॅचिंग असतात. ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे, एचएलए टायपिंग, जीन्स मॅच झाले पाहिजेत आणि मग ते कमी जास्त प्रमाणात असतात. म्हणजे समजा आईनं मुलाला दिली तर त्याचे जीन्स हे मॅक्झिमम मॅच असतात. बरोबर. आणि ब्लड ग्रुप जवळपास सेमच असतो. तर ते फर्स्ट डिग्री म्हणतात त्याला. ते आई वडील किंवा मग मामा यांची किडनी त्याला मिळू शकते. म्हणजे ते लवकर मॅच होते. आणि दुसऱ्यानं जर पती पत्नी मध्ये असलं तर पत्नीनं किडनी देतो म्हटलं तर ते मॅच व्हायला प्रॉब्लेम येतो. अशा टाईपचं. पण ते देऊ शकतात जर ब्लड ग्रुप वगैरे
मॅच होत असेल. सर हे जसं आता तुम्ही किडनीच्या बाबतीत सांगितलं, म्हणजे असंच हे बाकीच्या पण अवयदानासाठी आहे का? हो, हे सगळ्या अवयदानासाठी त्याचे तपासणी आहेतच. त्याचे जीन्स महत्वाचे, ब्लड ग्रुप मॅच आहे, हे झाल्याशिवाय ऑर्गन डोनेशन होत नाही, ऑर्गन देता येत नाही. अच्छा, मग सर ह्या चाचण्या नेमक्या कुठे होतात? ह्या चाचण्या आता आमचं जे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आहे, इथं ह्या चाचण्या सगळ्या निशुल्क होतात. अच्छा, याला पैसे लागत नाही. आणि जर बाहेर जर तुम्ही या तपासण्या करायला जातो म्हटलं तर जवळपास 1 लाखापर्यंतच्या या तपासण्या असतात. कारण कधी कधी ते मुंबई आणि दिल्लीवरून त्याचे रिपोर्ट यायला लागतात. अच्छा, ते मॅचिंग होणे, DNA तपासणी. पण आपल्या रुग्णालयात आपण टायअप केलेला आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून, MJPJ योजनेमधून जवळपास 5 लाखाचं पॅकेज आहे किडनी ट्रान्सप्लांटसाठी. अच्छा, याच्यात विविध तपासण्या, CT स्कॅन, MRI, सर्जरी, त्याच्यानंतरचे मेडिसिन द्यायला या 5 लाखाचा फंड असतो. मग सर आता जसं सांगितलं की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत दिल्या जाते, पण त्या योजनेमध्ये सगळेच अलाउड आहे का? जसं BPL, APL गट असतात तर त्यानुसार देखील काही रुग्णांना आपण सेवा देतो, तर असं काही याच्यामध्ये आहे का? MJPJ मध्ये आता कसं आहे की पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि आता पांढरं रेशन कार्ड सुद्धा अलाउड झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या नागरिकांना सगळं फ्री आहे. असं नाही की तो श्रीमंत असो किंवा गरीब असो. जर तो आला आणि त्याच्याकडे राशन कार्ड असलं, त्याचं नाव जर त्याच्यात असलं, तर वर्षाला कुटुंबाचं सरकारकडून या अवयदानासाठी 5 लाखाचं नियोजन केलेलं आहे. श्रोते हो, अवयदानाचे घेऊन ज्ञान, मानवतेचा करू सन्मान. आणि हे सन्मान करण्यासाठीच आज अवयदान किती महत्वाचं आहे हे बातचीत करण्याकरता आपल्या इथे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे सर इथे आलेले आहेत. सर, मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की अवयदान हे श्रेष्ठ दान आहे असं म्हणतात, तर हे नेमकं कितपत योग्य आहे? आणि हे अवयदान करत असताना वयाचा विचार त्यामध्ये केला जातो का? तो केला जातो तर तो कशा पद्धतीने केला जातो? तसं बघितलं मॅडम, वयाच्या याच्यात बंधनच नाहीये. कोणत्याही वयाच्या गटापर्यंत आपण अवयदान करू शकतो आणि घेऊ पण शकतो. अच्छा, आता आमच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये जवळपास 58 केसेस झाले. तर याच्यामध्ये काही जे आई आहे ते 65 वर्षाची सुद्धा आहे. अच्छा, आता एक आई 72 वर्षाची देऊन राहिलेली आहे. पण त्यांचं फिटनेस महत्वाचं असते. विशेष म्हणजे काय, 60 वर्षापर्यंत आपण थोडं बघतो की द्यायला हरकत नाही, पण मग त्यांचं पण आपल्याला शरीर दृष्टी आणि त्यांचं पण आजार आपल्याला घेणे लक्षात असते. म्हणजे त्यांना डायबिटीस नको, पण जर त्यांची इच्छाच असली, नाही मला माझ्या मुलाला द्यायचीच आहे, माझ्या मुलीला द्यायचीच आहे, तर मग आपण त्यांचं सगळं फिटनेस पाहून, हृदयाची तपासणी करून त्यांचं हृदय चांगलं चालू आहे की नाही आहे, किंवा मग त्यांचं क्रिएटिनिन, जर किडनी देतो तर क्रिएटिनिन कसं लेवल आहे, त्यांचं युरिन आउटपुट चांगली आहे का, म्हणजे त्यांना. आणि कसं आहे की त्याच्यात आपण कोणाला कॅन्सर आहे का ते पण बघतो. असं नाही की कोणताही रुग्ण देऊ शकतो. जो कोणाला कॅन्सर असेल तर त्याला देता येत नाही. आणि जे कोणी पॉझिटिव्ह असतात, HIV, HbSAg, त्या रुग्णांना पण थोडं प्रॉब्लेम जातो. HbSAg, HCV हे रक्तातून जे आहे त्याला इंजेक्शन वगैरे देऊन आपण ते करू शकतो. मग HIV वगैरे ते झालेलं नको, अशा टाईपचं आपण. आता तुम्ही जसं सांगितलं सर, HIV किंवा SBC झालेले लोक नको, पण अशा जर रुग्णांना किडनीचं किंवा हार्टचं असं काही अवयव पाहिजे असतील तर मग त्याच्यासाठी आपल्याला ते डोनेट करता येतात का? हो मॅडम, त्याला तर करता येतो ना. जो निगेटिव्ह आहे तो देऊ शकतो ना त्यांना. म्हणजे तसं नाही आहे काही. जर निगेटिव्ह व्यक्तीनं पॉझिटिव्हला दिलं तर ते हरकत नाही त्याच्या. सर, मगाशी तेच म्हटलं, म्हणजे वृद्धांपर्यंत ठीक आहे, पण इकडून लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत मग लहान मुलांचा त्याच्यामध्ये विचार केला जातो का? हो, आता लहान मुलांमध्ये पण किडनीचे प्रॉब्लेम खराब होऊन राहिले. म्हणजे किडनी पाण्याचा जो आहे, जो खारा पट्टा आहे आपला, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी खारा पट्टा आहे. त्याच्यानं ते पाण्याच्या प्रमाणामुळे त्यांचं किडनीचं खराब होतात. आमच्या रुग्णालयामध्ये लहान लहान मुलं सुद्धा येऊन राहिलेले आहेत. आणि तुम्ही प्रायव्हेटमध्ये बाहेर जर बघितलं तर त्यांचं पण डायलिसिसचं प्रमाण चालू आहे. बरोबर, असं नाही की आपण म्हणतो की बाबा डायलिसिस कशाने होते, पण या गोष्टी सगळ्या कारणीभूत राहतात कोणती बिमारी यासाठी. तर त्याच्यासाठी कसं वयाचं बंधन नसतो. समजा कोणती बिमारी कधी कोणाला येईल यासाठी आपण सांगू नाही शकत. बरोबर. सर, हे अवयदान करत असताना नेमक्या कोणकोणत्या प्रोसिजर करणं गरजेचं राहतं? कारण काही वेळेला असं असतं की घरातल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अवयदान करायचं असतं, पण त्यांना पूर्ण माहितीच नसते की हे नेमकं कुठे केल्या जाते, काय केल्या जाते, तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर. अवयदान हे म्हणजे कसं आहे की माहीतच नाही पडत लोकांना की बा असं बी आहे का काही. आता आमच्या रुग्णालयात येतात ना, किडनी फेल झाली असे लोक येतात, मग ते डायलिसिस करतात.
आणि मग त्यांना माहीतच नाही राहत की पुढे काय करायचं. तर समजा आता किडनीच्या बाबतीत जर म्हटलं तर डायलिसिस करतात, पण डायलिसिस हा टेम्पररी इलाज आहे. तुम्हाला जर परमनंट आणि परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागते. मग आमच्या इथं सामाजिक अधीक्षक असतात, वैद्यकीय सोशल वर्कर असतात आणि डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, हे आम्ही सगळ्यांची काउन्सिलिंग करतो. आमच्या रुग्णालयात कसं किडनी ट्रान्सप्लांट होते, तर आम्ही किडनीच्या बाबतीत त्यांना अवेअरनेस देतो आणि आम्ही एंट्री मारल्याबरोबरच रुग्णालयामध्ये त्यांची यादीच लावलेली आहे. रुग्णाचे नाव, कोण दिलं, कोणत्या ठिकाणी राहतात, याची सगळी ऍड्रेस सहित आहे. की असं नाही की आम्ही 58 जर किडनी ट्रान्सप्लांट झाले, आमची 58ची लिस्ट लागलेली आहे समोरच, आणि अवेअरनेस देतो की किडनी द्या. खूप जणांची अशी समजूत असते की किडनी म्हणजे असं दिलं तर फेल होते का, पण आमच्याकडे असे उदाहरणं आहेत की तुम्ही जाऊन त्यांना फोन करू शकता की कसं आहे. त्याच्यानंतर कसे पथ्य पाळायला लागतात, मेडिसिन घ्यायला लागते, इम्युनोसप्रेसंट आपण त्यांना गोळी देतो. म्हणजे कोणतं बी बॉडीमध्ये काही ऑर्गन गेलं तर आपले अंदरचे जे आहे सेल्स ते त्याच्यावर अटॅक करतात, WBC वगैरे नाही का, त्याच्यावर अटॅक करून ते त्याला खराब करायचे प्रयत्न करतात की हा ऑर्गन कोणता आला बाबा नवीनच आपल्या शरीरात. तर त्याच्यासाठी इम्युनोसप्रेशन गोळ्या देतो, म्हणजे ते लेवल सुद्धा आपण कमी करतो, म्हणजे ते किडनी काम करते. आणि मग कालांतराने काही वर्ष मेडिसिन घेतल्यानंतर ते शरीराला समजते की हे आपलाच भाग आहे, तर ते ऍक्सेप्ट होऊन जाते. पण सर, जसं आपला कितीही म्हटलं तरी शरीरातला एखादा अवयव कमी झाला तर थोडा अशक्तपणा आपल्याला जाणवत असतो, तर असं काही आपल्याला जाणवतं का मग? कारण कुठलंही अवयव दान करत असताना, जसं आता किडनी आहे, 2 किडण्यांवरती चालतं, पण एका याच्यावरही आपण चालवू शकतो, पण 2 याच्यातली जर एक कमी झालं तर काही आपल्या जीवनामध्ये फरक पडतो का? नाही, आपल्या जीवनामध्ये फरक नाही पडत, कारण दोन्ही किडनी असले तरी शरीर चालतच असते, म्हणजे बॉडीचं काही फरक नाही पडत. काही जणांना जन्मता एकच किडनी असते आणि ते त्यांना माहीतच नाही पडत की आम्हाला एक किडनी आहे. अचानक त्याचं पोट दुखते, तेव्हा सोनोग्राफी मध्ये माहित पडलं जाते की तुला एकच किडनी आहे. आणि तो व्यक्ती बाहेर कुठचं बी पाणी पिते, अवेअरनेस म्हणजे त्याला माहितच नाही आपल्या शरीरात काय प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमचं सिग्नल येत नाही की युरिनचा, आता किडनी म्हटलं तर युरिनचा प्रॉब्लेम येत नाही, तोपर्यंत आपण पोटातली सोनोग्राफी काढत नाही. पोट जोपर्यंत दुखत नाही आपण काढत नाही. तर एकाही किडनीनं ते काम चालत असते, म्हणजे पुरी बॉडी फिल्टर करते किडनी ट्रान्सप्लांट. म्हणजे असं कुठलंच हे नाही, म्हणजे घाबरायचं काहीच कारण नाही, एका याच्यावरती आपलं शरीर व्यवस्थितरित्या चांगलं चालू शकते. सर, मला आता हे विचारायचं वाटेल की अवयदानाचा फॉर्म, जसं आता तुम्ही म्हटलं फॉर्म भरावा लागतो, हे करावं लागतं, तर हे लगेच भरल्याबरोबर अवयदान करावं लागतं का, की त्याला नेमकी किती दिवसाची प्रोसिजर लागते? जे कायद्यामध्ये काही एक नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन आहे, त्याच्या अंडरमध्ये नॅशनल लेवलवर असे नेटवर्क आहे, म्हणजे नॅशनल लेवल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, नोटो. त्याच्या अंदर 5 असे मिनी सेंटर्स असतात आणि कंट्री वाईज हे स्प्रेड झालेलं आहे. रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, रोटो असं. आणि त्याच्यानंतर पण स्टेट लेवलवर आहे, स्टेट लेवल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, सोटो. आणि नागपूरला जर म्हटलं तर ZTCC, झोनल ट्रान्सप्लांट युनिट. म्हणजे असे मुंबई वगैरे हे सगळ्याकडे हे युनिट आहे. आणि एक QR स्कॅन आहे, तो स्कॅन करायचा आपण, तर इंटरनेटमधून स्कॅन केला की आपल्याला त्याची माहिती भरायची आणि तो लगेच तुम्हाला फॉर्म मिळून जातो. म्हणजे विदिन अ सेकंड मध्ये तुम्हाला तो फॉर्म येते, तुम्ही डोनर ग्रुपमध्ये झालेला आहे. आणि जेव्हा कधी तुमचं ब्लड ग्रुप पण त्याच्यात सांगण्यात येते, आणि तो फॉर्म भरल्यानंतर लगेच जर तुमची इच्छा असली आणि समोरच्याचं जर वाटत असलं तर त्याचं तुमचं ब्लड ग्रुप मॅचिंग, जे तपासण्या मॅचिंग, हे सगळं मॅच केल्यानंतर तो देऊ शकतो. सर, हे जे अवयदानाच्या नावावर अनेक हॉस्पिटलमध्ये, मगाशी तुम्ही पण बोलताना सांगितलं की अनेक तक्रारी आपल्याला समाज माध्यमांच्या रूपाने दिसून येतात, तर हे नेमकं कितपत खरं असतं आणि हे खरंच आहे का? म्हणजे असे अवयदानाचं डॉक्टरांच्या मार्फत म्हणा किंवा बाकीचे जे बाहेरचे लोक असतात त्यांच्या माध्यमातून हे खरंच केल्या जाते? नाही, तसं होत नसतं, कारण पेपर माध्यमातून येतो कोणत्या याच्यात पेपरात की याची किडनी काढली असं, तर तसं होत नाही. आणि काही व्हॉट्सअपवर ग्रुपवर पण असं मेसेज येत राहतात, 4 किडन्या उपलब्ध आहे, कोणी कॉन्टॅक्ट करा, नंबर. हे सगळं चुकीचं आहे. मी सांगितलं त्याला एक कायदा आहे, तर कायद्याच्या नुसारच तुम्हाला ते चालायला लागते आणि कायद्याच्या नुसार सगळं मॅचिंग झाल्यानंतरच किडनी भेटते. अशा कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजेसवर भरोसा करायचा नाही आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर पण द्यायचा नाही. उगीच आपलं म्हणजे कसं मानसिक आणि सगळ्याच गोष्टीचा त्रास होऊ शकतो. आणि असं कोणतं हॉस्पिटल नसतो की विदाऊट इन्फॉर्मेशन, विदाऊट कन्सर्न कोणी कोणाची किडनी काढू शकत नाही. बरोबर. सर, अवयदान करताना नेमक्या कोणकोणत्या अवयवांना किती वेळ ट्रान्सप्लांट करता येतं? जसं आता हृदय आहे, तर हे किती वेळापर्यंत आपण दुसऱ्याला डोनेट करू शकतो,
किडनीसाठी किती वेळ लागतो, डोळ्यांचा तुम्ही मगाशी सांगितलं डोळ्यांचा पडदा आहे, कानांचा पडदा आहे, याचं देखील आपल्याला करता येतं. तर नेमकं याला किती कालावधीचा आपल्याला हे मिळू शकतो, अवधी मिळू शकतो? आता कोणतं बी ट्रान्सप्लांट प्रोग्राम मध्ये एक लाईव्ह आणि एक ब्रेन डेथचा प्रोग्राम आहे. म्हणजे लाईव्ह सर्जरी म्हणजे दोघं जण जिवंत आहेत, आणि म्हणजे कसं आहे की आई वडिलांना मुलाला देऊन राहिलेली आहे. तर ते लाईव्ह मध्ये एकाच ओटीमध्ये 2 सेक्शन असतात. तिकडे इकडे किडनी काढणं चालू असते, तर इकडे किडनी लावायची तयारी सुरू असते. म्हणजे 3-4 घंट्यात किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होत असते. आणि एक जे ब्रेन डेथ असते, ते ब्रेन डेथ असं कॅडव्हरिक म्हणतात त्याला. आणि ब्रेन डेथ म्हणजे कसं आहे की ऍक्सिडेंटल डेथ वगैरे झालेला आहे आणि त्याचा ब्रेन डेथ झालेला आहे. डॉक्टर सांगतो की आता हा वाचू नाही शकत, म्हणजे याचं ब्रेन डेथ झालेलं आहे. पुरे ऑर्गन म्हणजे असे काम नाही करून राहिले, फक्त ब्रेनचं हे सर्क्युलेशन वगैरे चालू आहे. तो कधी कोमात जातो आपण म्हणतो. मग त्याच्यानंतरची ब्रेन डेथ होऊन जाते. त्याची टेस्ट केल्या जाते ऍपनिया टेस्ट, म्हणजे की बाबा खरंच ब्रेन डेथ आहे का. तर त्याचे आपण इन्फॉर्मेशन देतो ते रुग्णालय ZTC, म्हणजे नागपूरला एक सिग्नल देतात की बाबा असा असा रुग्ण आहे आमच्याकडे आला, आणि त्याच्या नातेवाईकाची आपण इन्फॉर्मेशन घेतो, तुम्ही बॉडीचे ऑर्गन द्यायला तयार आहे का. म्हणजे आता याचं हा येऊ नाही शकत, याच्यातून आजारातून बरा नाही होऊ शकत. तर मग तुमची तयारी असेल तर सांगा. जर त्या नातेवाईकांनी तयारी दिली की आम्ही याची किडनी बी द्यायला तयार आहे, लिव्हर, हार्ट वगैरे, तर एक सिग्नल ZTCला दिला जातो. आणि मग ते पुरा ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि देशभर त्याचा प्रचार होतो की या ब्लड ग्रुपचा असा असा रुग्ण आहे, तर कोणाकोणाला पाहिजे असला. आणि ते त्यांची रजिस्ट्रेशन झालेलं असतं. ते सिनियरिटी नुसार त्यांना फोन करतात की बा असा असा रुग्ण आहे, तुम्ही येता का. आणि त्यांना पोहोचायचं म्हणजे 4-5 घंट्याच्या आत तो तिथं रुग्ण पोहोचला पाहिजे. म्हणजे त्याचं मग ते अवयव काढून वगैरे ते लावण्यात 6-7 घंट्याच्या आत म्हणजे हे सगळी प्रोसिजर झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक ग्रीन कॉरिडॉर करतो. म्हणजे समजा आता अमरावती डेथ झाला, ब्रेन डेथ, आणि नागपूरला जर जायचं असलं तर ग्रीन कॉरिडॉर आपण पोलीस यंत्रणेला सांगतो. त्या रोडवर फक्त ते अँब्युलन्सच चालते, बाकी कोणतेच व्हेकल त्याला परमिशन नसते. म्हणजे ते समजा नागपूरला जायला 2.5 घंटे लागत असतील तर ते 1.5 घंट्यातच तिथं पोहोचते. किंवा मग बाय एरोप्लेन वगैरे, हेलिकॉप्टरना सुद्धा. समाज माध्यमांच्या माध्यमातून पण ऐकायला आलं होतं की हार्ट इथून आपण बाहेरच्या देशामध्ये पाठवलं. बाहेरच्या देशामध्ये बँगलोर सिटी, दिल्ली असं सगळ्याकडे जाते. श्रोतेहो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे सरांशी. श्रोतेहो, अवयदानाची मोहीम राबवून रुग्णांचे प्राण आपण वाचूयात, हे छोटासा संदेश आपल्या सरांच्या माध्यमातून मिळतो आहे. सर, मला हे विचारायचं वाटेल की जेव्हा आपण दान करतो अवयव, तेव्हा काही गोष्टींमध्ये असं ऐकायला येतं रुग्णांच्या माध्यमातूनच की याशी आमच्याकडनं इतके पैसे घेतले, किडनीचे आमच्याकडनं एवढे लाख रुपये घेतले. तर हे खरंच असतं का? म्हणजे ऐन वेळेवरती, कारण कुठलंही हॉस्पिटल म्हटलं की पहिले 1 आणि 2 लाख रुपये भरा आणि त्याच्यानंतरच आम्ही पेशंटला हात लावतो, अशा प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचीच तक्रार असते. तर हे कितपत योग्य असते आणि खरंच ते करावं लागतं का? बघा, आमच्या रुग्णालयामध्ये जे किडनी ट्रान्सप्लांट होते तर त्याच्यासाठी 5 लाखाचं गव्हर्नमेंटचं पॅकेज आहे. त्या 5 लाखामध्ये आम्ही सगळं करत असतो, आणि अतिरिक्त पैसे लागले तरी आम्ही दुसऱ्या फंडमधून ते खर्च करत असतो. पण आता जर तुम्ही किडनी ट्रान्सप्लांटचं प्रायव्हेटमध्ये जर म्हणत असाल तर प्रायव्हेटमध्ये ते 5 लाखाचं पॅकेज आहे, पण मग त्यांना भरपूर खर्च लागतो वरते, तर ते मग 2-3 लाख वगैरे. आणि जर किडनी ट्रान्सप्लांट प्रायव्हेटमध्ये करतो म्हटलं तर जवळपास 15-18 लाखाचा खर्च येतो. हॉस्पिटलला त्यांचे पॅकेजमध्ये घेऊन त्याचे अतिरिक्त पैसे लागला प्रायव्हेटवाले, तर ते तसे मागत असतात. आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे, तर मला जाता एक प्रश्न असा विचारायचा वाटेल की मरणाच्या आधी किंवा मरणाच्या नंतर आपल्याला अवयदान करायचं असेल तर नेमका संपर्क कोणाशी साधायला हवा? संपर्क कोणतं पण असं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे ते सगळ्यांना त्याचं QR कोड, स्कॅन कोड वगैरे वाटलेला आहे. आणि तुम्ही कोणतं बी इथं जर गेले गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये की मला अवयदान करायचे, तर आमच्याकडे फॉर्म उपलब्ध आहे. तर तुम्ही विभागीय संदर्भ सेवा यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतो. तुम्ही कोणते बी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कोणते पण ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. इव्हन तुम्ही कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्राला खेड्यापासून त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि नसलं तर तुम्ही गुगलवर पण सुद्धा शोधू शकता की नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन, त्याच्यावर तुमची शपथपत्र वगैरे येऊन जाते. आणि तुम्ही ते 5 मिनिटाच्या आतच तो फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरला जातो. आणि तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळलं जातं की बा तुम्ही रजिस्टर मेंबर आहात. सर, जसं प्रमाणपत्र मिळलं जातं असं तुम्ही सांगितलं, त्याचा काही उपयोग होतो का? प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आपण एक
नॅशनल ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. प्रमाणपत्र भेटलं म्हणजे तुम्ही ऑथराईज आहे, तुम्ही रजिस्टर मेंबर आहे की तुम्ही किडनी देऊ शकता, लिव्हर देऊ शकता. लिव्हर असा पार्ट आहे की तो एकदा दिला तरी तो त्याचं डबल जनरेशन म्हणजे रिग्रोथ होतो. आणि त्याचं आपल्या बॉडी मधला एकच असा ऑर्गन आहे, पार्ट आहे की लिव्हर, की तो समजा आता सिरोसिस ऑफ लिव्हर, जे अल्कोहोलिक पेशंट असतात ज्याची लिव्हर खराब होते, तर तो पार्ट असा आहे की तुम्ही एकदा काढला, थोडासा पार्ट तुकडा काढतो आपण आणि तो लावतो गरजूंना, तर तो विदिन 2-3 महिन्यात तो डबल त्याची रिग्रोथ करतो. हा शरीरातला, मानवी शरीरातला एकमेव असा घटक आहे की तो रिग्रोथ होतो. असं नाही की दुसरे अवयव हे तुटल्यावर ते रिग्रोथ नाही. किडनी काढली तर दुसरी किडनी येईल असं शक्य नाही. फक्त लिव्हरच असा पार्ट आहे शरीरातला, आपल्या ह्युमन मधले की तो रिग्रोथ होतो. सर, जाता जाता आपण आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? श्रोत्यांना मी एवढंच आवाहन करतो की आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःहून जे काही गोळ्या घेत असतात, अॅनाल्जेसिक, डोकं दुखायचे, हातपाय दुखायचे, ते घ्यायला नाही पाहिजे. काही गोळ्या नसतं घेतल्यानंतर आपल्या किडनीवर फरक पडतो, आपल्या लिव्हरवर फरक पडतो आणि त्याच्यानं ते किडन्या खराब होत राहतात. आपण सतत डोकंदुखीच्या गोळ्या घेतो, अॅनाल्जेसिक गोळ्या घेतो, ते घातक असतात. आणि सगळ्या कोणतेही मेडिसिन घेताना तुम्ही डॉक्टरच्या सानिध्यात राहून डॉक्टरांना विचारपूस करूनच स्वतः म्हणजे गोळ्या न घेता डॉक्टरांच्या मार्गानुसारच गोळ्या घ्यायला पाहिजे आणि आपली तब्येत जपायला पाहिजे. नाही सकाळचं मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, मेंटल स्ट्रेसमध्ये असायला नाही पाहिजे. आता माहिती आहे आपण सगळेजण खूप स्ट्रेसमध्ये असतो, फॅमिली स्ट्रेस म्हणा किंवा जॉबचं स्ट्रेस म्हणा. स्ट्रेस घेतल्याने काही प्रश्न सुटत नाही. आनंदी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि चांगला सकल आहार घेतला पाहिजे. हे बर्गर्स वगैरे, पिझ्झा याच्या नांदी न लागता आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण आहे ते करायला पाहिजे आणि सलाद खायला पाहिजे, काकडी, मुळा वगैरे, गाजर, असं काही नॅचरल याच्यावर मुळं वगैरे, कंदे मुळे वगैरे जे असतात, मूग, मोठ वगैरे अशा वारीचा आहार घेतला पाहिजे. खरंच सर, खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली. श्रोते, मृत्यूनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयदान करा, आंधळा विश्वास सोडा आणि अवयदाना जीवाशी जोडा. अवयदान करा आणि दुसऱ्यांना जीवनदान द्या. इतका छान अनमोल संदेश आपण दिलात आणि स्वतःचं आरोग्य देखील सुदृढ ठेवा आणि आनंदित राहा, असा छानसा संदेश सरांनी आपल्या सर्व श्रोत्यांना दिलात. सर, आपण इथे आलात, एवढी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिली, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण सगळ्यांनी बोलायल्याबद्दल धन्यवाद. श्रोत्यांनो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात डॉक्टर मंगेश मेंढे, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती यांच्याशी अवयवदान श्रेष्ठ दान याविषयी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य होतं नितीन दातीर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.